नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे उस्मानाबाद या शहरामधील. मित्रांनो, उस्मानाबाद शहरालाच आताच एक नवीन नाव पडलेलं ते म्हणजे आपलं धाराशिव. आणि या धाराशिव शहरामध्येच असलेला एक छोटंसं शहर म्हणजे नळदुर्ग. तर या शहरामध्येच घडलं असं की दत्तात्रय गोडगे नावाचा एक व्यक्ती राहत होता. आता व्यक्ती राहत असल्याने मात्र हा व्यक्ती राहत असताना त्याची बायको असते आणि त्याचं दुसरं लग्न होतं. आणि याच्यामधनंच एक मुलाचा खून होतो. तो मुलगा मध्ये शिव मल्हार. आणि या मुलाचा खून का घडतो, का असा हा विषय त्या शेवटच्या स्टेपपर्यंत जातो, हेच आपल्याला सविस्तर बघायचं आहे. मित्रांनो, माया आई ही असती, एक आपली घरची आई असती, ही आपल्या मुलाबरोबरच आपल्या गल्लीतल्या आपल्या शेजार पाजारच्या मुलाला या पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावत असते, प्रेम करत असते. पण मात्र सावत्री आई म्हटलं की कुठेतरी एक दुरावा नात्यामध्ये येत असतो. आणि सावत्र आई ही तिच्या मुलाकडे एक सावत्र मुलाला दुर्लक्ष करत असते, त्याला दूर करत असते. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात, समाजामध्ये पाहायला भेटतात. पण मात्र हे सावत्र एक नातं तयार कसं होतं आणि काय या नात्यामधनंच आज अशी एक घटना या धाराशिव शहरामध्ये घडली, हीच आपल्याला सविस्तर बघायची. मित्रांनो, जो दत्तात्रय नावाचा व्यक्ती होता, या व्यक्तीच्या आज दोन बायका, त्यांचं नाव म्हणजे सुनंदाबाई आणि एक लक्ष्मीबाई. आता सुनंदाबाईला दोन मुले झाली होती, पण दोन्ही मुले त्यांची ही वारली होती, मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे मात्र आता जी दुसरी पत्नी होती लक्ष्मीबाई, हिला एक मुलगा होता. आता तो मुलगा म्हणजे शिवमल्हार. आणि शिवमल्हार हा 10 वर्षाचा मुलगा, हा लहानाचा मोठा झाला, 10 वर्षात झाला. पण मात्र हा दत्तात्रय जो होता, हा दत्तात्रयला मात्र थोडंसं दारूचं व्यसन लागलं. आणि या दारूच्या व्यसनामध्येच तो अतिशय बुडाला. आणि त्याची काही शेत जमीन होती, ती जमिनी या दारूच्या नादापायी त्यांनी संपवली, जमीन विकून टाकली. आणि आता फक्त मिळेल ते काम करायचं, दारू प्यायची, या हिशोबाने त्याचा पूर्ण संसार हा चालू होता. पण मात्र हे जे राहत होते, हे जे सगळं चालत होतं, यासाठी एक घर होतं. आणि त्या घराची भरपूर अशी किंमत होती, भरपूर असा दरही त्या भागामध्ये होता. आता फक्त स्वतःचं घर होतं आणि मिळेल ते काम करून आपला संसाराचा हा गाडा हाकत होते, चालत होता. या सगळ्या गोष्टी मात्र सुरळीत चालू होत्या. हे चालू असतानाच मात्र सुनंदाबाईच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगवेगळा विचार येतो. आणि वेगळ्या विचारामधनंच मात्र इथे खुनाचा प्रकार हा घडतो. घडतं असं मित्रांनो की जो दत्तात्रय आणि त्याचा 10 वर्षाचा मुलगा, हे दोघं जण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घराच्या बाहेर झोपतात. आणि झोपल्यानंतर मात्र उन्हाळ्याची भरपूर अशी कडकडीचे दिवस असतात. या सगळ्या गोष्टीमध्ये तो मुलगा आणि त्याचे वडील म्हणजे दत्तात्रय, हे दोघे बापलेक आपल्या घराच्या बाहेर झोपत असतात. आता झोपत असल्यानंतर मात्र सकाळी उठल्यानंतर मात्र जेव्हा दत्तात्रय उठतो आणि बघतो, तर आपल्या शेजारी हा शिवमल्हार नसलेला असतो. आणि शिवमल्हार गेला पुढे, म्हणजे त्यामुळे इकडे तिकडे धावपळ करतात, बघतात. तर मात्र असं आढळून येतं की शेजारीचे एक बांधकाम चालू असतं. आणि त्या बांधकाम चालू असणाऱ्या ठिकाणीच मात्र एक हौद तिथे तयार केला असतो. आणि त्या हौदामध्ये त्याचा देह हा तरंगलेला असतो, पाण्यामध्ये बुडालेला असतो. पण मात्र एवढ्या रात्री हा शिवमल्हार त्या पाण्याच्या हौदाजवळ गेला कसा, आणि कशामुळं त्याचा खून झाला, का खून झाला, का हा तिथे हौदामध्ये पडला, मात्र याची चौकशी मात्र हा पोलिसांच्या हवाली दिली जाते. आता असं आढळल्यानंतर मात्र त्वरितच पोलिसांना खबर दिली जाते. पोलिसांची गाडी आणि सगळे पोलीस तिथे येऊन पंचनामा करून सगळ्या गोष्टी करून मात्र तिथून निघून जातात. आणि तिथून निघून गेल्यानंतर मात्र याचा कुठेतरी एक संशय कोणत्या लक्ष्मीबाईच्या तिच्या मनामध्ये येत असतो. आणि लक्ष्मीबाई धाव घेऊन या घटनेची आकस्मिक एक गुन्हा म्हणून एक नोंद करते तिथे. आता नोंद केल्यानंतर मात्र तपास सुरू होतो. आणि पोलिसी जिकडे तिकडे तपास सुरू करतात. कोणावर संशय असला तर त्या संशयिताचं नाव सांगा, असं लक्ष्मीबाई आणि या दत्तात्रयाला विचारतात. पण मात्र यांचं कोणाशी भांडण नव्हतं, बाहेर कोणाशी हे नव्हतं. पण मात्र यांना विचारतानाच पोलिसांनी लक्ष्मीबाई, सुनंदाबाई आणि दत्तात्रय यांना तिघांनाही बसवलं आणि त्यांना तिघांनाही विचारलं. पण यांना विचारायला लागल्यानंतर मात्र जी सुनंदाबाई होती, ही थोडीशी घाबरत घाबरत बोलत होती. हिच्या चेहऱ्यावरती थोडासा एक वेगळा हावभाव पोलिसांना दिसत होता. आणि या हावभावामधनंच मात्र पोलिसांना एक तिच्यावरती डाऊट आला. आणि डाऊट आल्यानंतर मात्र तिला एका स्पेशल चौकशीमध्ये घेतलं आणि पद्धतशीरपणे सगळं विचारलं असता मात्र ती म्हणू लागली की मी नाही केलं, मी काय करणार आहे, हा माझाच मुलगा होता, हा मी याला जीव लावत होते, तोही मला जीव लावत होता, आम्ही असं करणार नाही. त्यामुळे त्या दिवशी तिने थोडासा तिचा स्वतःचा बचाव केला. पण मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा मात्र पोलीस आले, तेव्हा मात्र तिला काही लपवता आलं नाही. आणि पोलिसांनी तिला एक खाकी चौकशा घेऊन तिला विचारलं. तेव्हा चौकशी केली असता तिने सरळ सरळ सांगितलं की हा जो शिवमल्हार होता, हा शिवमल्हार माझ्याकडे जास्त येत नव्हता, मला जास्त भेटत नव्हता. आणि
हा तिच्या मूळ आईकडे म्हणजे लक्ष्मीबाई हिच्याकडे जात होता. माझ्याकडे जास्त येत नसल्यामुळे आणि आमची जी घरची प्रॉपर्टी आहे हा त्याच्या नावावरती होऊ नये म्हणून हे सगळं कृत्य मीच केलं. त्याला रात्री झोपेतून उठून मी तिकडे नेलं आणि त्यानंतर मात्र कॅमेऱ्यात सगळं चेक केल्यानंतर मात्र असंही लक्षात आलं की हा जी सुनंदाबाई होती, सुनंदाबाई त्याला शिवमल्हारला उठून झोपेतून हौदाजवळ नेते आणि हौदाजवळ नेल्यानंतर मात्र त्याला पाण्यामध्ये बुडवून त्याचं तिथे खून करते. आता तो 10 वर्षाचा शिवमल्हार, त्याचा खून करणारी ही सुनंदाबाई आणि सुनंदाबाईने खून केला तो मात्र फक्त घराच्या प्रॉपर्टीसाठी. मित्रांनो, आपला समाज, आपलं हे लोक हे कुठपर्यंत, कोणत्या थरापासून कुठपर्यंत जाऊ शकतात हा विचार आपल्याला या स्टोरीमधनं एक समजतो, एक कळतो. आणि घडलं असं की आता हे जे प्रकरण घडलं हे सावत्र आईचं, सावत्र घटना ह्या अशा भरपूर समाजात घडत असतात, पण काही आपल्या समोर येतात, काही आपल्या समोर येत नाहीत. आपल्या नजराआड या गोष्टी इथे संपतात. अशा घटना घडत असतात भरपूर अशा. आपणही असे कोणी आपल्या शेजारी पाजारी असतील तर त्यांच्यापासून आपण एक सावधगिरीने राहायचं आहे. आणि अशा सावत्र ही अशी घटना इथे घडलेली हेच आजच्या स्टोरीमधनं तुम्हाला सांगायचे. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये. ठीक आहे.